नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे एक न्यू टॉपिक ज्याचं नाव आहे डिव्हिजिबल बाय 18. हा डिव्हिजिबिलिटी टेस्टमधला एक टॉपिक आहे डिव्हिजिबल बाय 18. बघा आपण इथे व्हिडिओ कंटिन्यू बनवत आहे ह्या डिव्हिजिबिलिटी टेस्टवर, कारण की हा टॉपिक जो आहे हा कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या रिगार्डिंग खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यामुळे बघा इथे डिव्हिजिबल बाय 18. डिव्हिजिबल बाय 18चा रूल आपल्याकडे काय आहे ठिकाणी, की 18 जो आहे हा 18 दोन प्राईम नंबर्सचा, दोन को प्राईम नंबर्सचा मल्टिपल आहे. 2 9 18. ओके, 2 आणि 9 हे दोन्ही पण को प्राईम नंबर आहे. आता को प्राईम नंबरच्या बद्दल व्हिडिओ आपण पहिले पण बघितलेला होता, तुम्ही एक वेळा तो चेक करा नंबर सिस्टीममध्ये. ओके, आता 2 जो आहे 2चे फॅक्टर असतात 1 आणि 2 दोनच फॅक्टर आहे. 9चे फॅक्टर आहे ह्या ठिकाणी 1 3 आणि 9. आता बघा हे दोन्ही पण को प्राईम नंबर का बरं आहे, कारण की यांच्यामध्ये फक्त कॉमन फॅक्टर काय यांचा 1 कॉमन फॅक्टर आहे. जेव्हा 1 कॉमन फॅक्टर असणार तर त्या नंबरला आपण म्हणतो को प्राईम नंबर. ओके, आता हे 18चा जो रूल जो आहे आपल्याकडे, ह्या 18च्या रूलमध्ये दिलेला नंबर जो आहे हा 2 आणि 9 दोघांचा पण डिव्हिजिबल असला पाहिजे. जर तो दोघांचा डिव्हिजिबल असेल 2 आणि 9चा, म्हणजे तो डिव्हिजिबल राहील 18चा. ओके, पाहता जसं की तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला एक क्वेश्चन दिसतं आहे. एक सिम्पल क्वेश्चन घेतला मी पहिले 162. 162मध्ये तुम्हाला दिसतं ह्या ठिकाणी की 162 जो आहे याची कंडिशन नंबर 1 जी आहे की हा डिव्हिजिबल बाय 2 आहे का नाही आहे. हा डिव्हिजिबल बाय 2 आहे, कारण की ह्या नंबरचा लास्ट डिजिट जो आहे, लास्ट डिजिट ह्या नंबरचा लास्ट डिजिट आहे 2. त्याच्यामुळे हा नंबर झाला ह्या ठिकाणी 2चा डिव्हिजिबल. ठीक आहे, आता हा नंबर आपल्याला चेक करायचा आहे अजून की हा 9चा डिव्हिजिबल आहे का नाही. आता 9चं डिव्हिजिबिलिटी रूल काय आपल्याकडे, सम, म्हणजे त्या नंबर्सची सम 1 + 6 + 2 तुम्हाला याची सम भेटते ह्या ठिकाणी 9. म्हणजे डिव्हिजिबल बाय 9चा रूल काय असतो की नंबरची सम ही जी आहे हा असला पाहिजे 9चा डिव्हिजिबल. म्हणजे 9चा डिव्हिजिबल म्हणजे याचा क्वोशंट त्याच्यात इथे 1 येईल, पण याचा रिमाइंडर मात्र काय येईल ह्या ठिकाणी 0. रिमाइंडर 0 आला, ठीक आहे, म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याकडे जो नंबर जो आहे हा नंबर 2चा पण डिव्हिजिबल आहे आणि 9चा पण डिव्हिजिबल आहे. हा रूल आहे आपला डिव्हिजिबल बाय 9चा. ओके, आता हा नंबर आहे दोघांचा पण डिव्हिजिबल 2 आणि 9चा, त्याच्यामुळे 162 इज डिव्हिजिबल बाय 18. ओके, समजला. बघा अजून एक क्वेश्चन बघा, म्हणजे तुमची हे आयडिया, हा कन्सेप्ट क्लिअर करून घ्या पहिले तुम्ही ह्या क्वेश्चनच्या बद्दल. 5778. ठीक आहे, याचा रूल काय म्हटलं आपण ह्या ठिकाणी, सर्वात पहिले डिव्हिजिबल बाय 2चा रूल काय असतो की लास्ट डिजिट जो आहे ह्या नंबरचा काय आहे आपल्याकडे 8. हा 8 आहे म्हणजे 2चा डिव्हिजिबल आहे. ठीक आहे, आता आपल्याला चेक करायचं की ह्या नंबर जो आहे हा नंबर 9चा डिव्हिजिबल आहे का नाही आहे, म्हणजे सम ऑफ द डिजिट 5 + 7 + 7 + 8. आता यांची सम काय येणार, 5 + 7 12, 12 + 7 19 आणि 19 + 8 काय भेटणार तुम्हाला 27. आता हा जो 27 जो आहे हा 27 डिव्हिजिबल आहे 9चा, कारण की 9 3 जा 27 भेटतो आणि याचं रिमाइंडर तुम्हाला भेटणार ह्या ठिकाणी 0. रिमाइंडर 0 आलं म्हणजे दिलेला नंबर जो आहे हा 9चा पण डिव्हिजिबल आहे, हा डिव्हिजिबल बाय 9 पण आहे. ओके, डिव्हिजिबल बाय 9 असल्यामुळे, म्हणजे 2 आणि 9 दोन्ही असल्यामुळे हा नंबर जो आहे 5778 हा डिव्हिजिबल आहे 18चा, हा डिव्हिजिबल आहे 18चा. ओके, तर अशा प्रकारचा हा आपला एक व्हिडिओ होता रिगार्डिंग डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 18. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.